नागभीड येथे एकाच रात्रीत चोरट्यांनी 5 दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। गजबजलेल्या बाजार चौकात आणि बस स्थानकाजवळ ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी आधी दुकानाबाहेर आणि आत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, त्यानंतर हातात ग्लोव्ह, तोंडावर कापड आणि डोक्यावर कॅप घालून जॅक आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला। विशेष म्हणजे सर्व दुकानांमध्ये चोरी करण्याची पद्धत एकसारखी असल्याचे दिसून आलेले आहे। ही सर्व घटना बाजारपेठेच्या गजबजलेल्या चौकात आणि बस स्थानकाजवळ राज्य महामार्गालगत घडलेली आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे। या प्रकरणात एखादी मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेनंतर व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। या दरम्यान स्थानिक पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात 5 दुकानफोडी झालेली आहे आणि 2 घरी फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। CCTV लावलेले कॅमेरेसुद्धा त्यांनी तोडलेत आणि शटर जे आहेत, शटरला जॅक लावून वरती चढवून दुकानामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिथे चोरी करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी शहरामध्ये लागलेले CCTV कॅमेरे बंद असल्याचं बोलले जात आहे आणि पोलिसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या ठिकाणी या दुकानाचे संचालक आहेत, त्यांच्यासोबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। दुकानफोडीचा घटना जवळपास किती वाजता घडली आहे? 3:13 आणि ही दुकानफोडी करण्याची चोरांची पद्धत काय होती? ते जॅक लावून त्यांनी ते दुकानाचा शटर फोडला। त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये किती चोरांचे फोटो आले? 2 चोरांचे फोटो आले। त्याच्यामध्ये महिला पुरुष असा काही दिसून नाही, पुरुषच आहेत दोन्ही। चेहऱ्यावरती मास्क वगैरे लावून? हो, मास्क आणि हँडग्लोव्ज वगैरे आणि कॅप होती त्यांच्या डोक्यामध्ये। ते आल्यानंतर अगोदर काय केलं? त्यांनी सुरुवातीला पहिला कॅमेरा बंद केला। अच्छा, बंद केला म्हणजे काय तोडला? तोडूनच टाकले कॅमेरा त्यांनी। अच्छा, आणि त्यानंतर हे शटर तोडले। मग आतल्या कॅमेऱ्यामध्ये आले असते? मग आतला कॅमेरा तोडला ना त्यांनी। अच्छा, आतलाही कॅमेरा तोडला। अशा प्रकारे चोरांनी आपली हुशारकी दाखवून ह्या नागभीड शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। मिथुन मेश्राम, न्यूज एक्सप्रेस, चंद्रपूर। चंद्रपूरवरून मिथुन मेश्राम यांचं